राष्ट्रप्रतीक म्हणून अशोक स्तंभाचा वापर हा केला जातो, ज्याला सरकारची मोहर लागणे म्हणतात. त्यामध्ये बहुतांशी ठिकाणी मोहर लागत असतानाही ते चिन्ह हे वापरलं जातं आणि त्याच्या खाली अर्थातच लिहिलेलं असतं की सत्यमेव जयते. आणि सत्य नावाचा जो आग्रह आहे हा काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून केलेला आहे. आणि सत्य जो आहे हा धर्म देखील आहे आणि याच अनुषंगाने पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारचा वाडवडिलांचा वारसा काँग्रेस पक्षाला मिळालेला आहे. आणि याच सत्याच्या, तथ्याच्या आणि सत्वाच्या मार्गावरून आमचे नेते राहुल गांधी ही लढाई, हे युद्ध लढण्याच्या अनुषंगानं सरसावलेले आहेत. आणि असं असताना त्यांनी जो दावा केलाय तो थेट स्वरूपामध्ये पुराव्यानिशी केलेला आहे. तब्बल 7 फूट उंचीचे दस्तावेज त्यांनी या प्रसंगी त्याचा हवाला दिलाय आणि ते सर्व दस्तावेज हे शासकीयच आहे. राहुल गांधींनी केलेले जे सर्व दावे आहेत याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, तो तपासला जाऊ शकतो. राहुल गांधींनी तर असं म्हटलं नाही की तो डिजिटल कॅमेरा येण्याच्या आधीच मी डिजिटल फोटो काढत होतो, असा दावा राहुल गांधींनी केलेला नाही. राहुल गांधींनी असाही दावा केलेला नाही की नालीवरचा गॅस टॅप करून एक युवक चहा बनवतो आणि चहा बनवला जाऊ शकतो, असाही काही राहुल गांधींनी दावा केलेला नाही. किंवा राहुल गांधींनी असंही म्हटलं नाही की मी बायोलॉजिकल नाही, मी एकदमच कुठून तरी ईश्वराचाच एकदम प्रगटलेला, असंही म्हटलेलं नाही. आणि राहुल गांधींनी हे करत असताना, सांगत असताना असा मोदींसारखा फेकूपणा हा केलेला नाही. तर त्यांनी काही तथ्य जे आहेत, जे शासकीय स्वरूपाच्या दस्तावेजाच्या अनुषंगाने समोर आलेले आहेत, त्याचाच हवाला हा दिलेला आहे. आणि एवढं हे सर्व पुरावे दिल्यानंतर, ते सादर केल्यानंतर काय असली पाहिजे भूमिका सरकारची, नैतिकता काय सांगते, धर्म काय सांगतो आणि कायदा काय सांगतो, राजधर्म काय सांगतो. तर अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये जर आरोप काही झाले किंवा असे काही तथ्य ठेवल्या गेल्या किंवा अशा काही तक्रारी झाल्या तर त्याची शहानिशा केल्या जाईल. त्यासाठी SIT बसवल्या जाईल. त्याकरता सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जजच्या किंवा सध्यात कार्यरत असलेल्या जजच्या अनुषंगानं एक समिती गठीत केल्या जाईल. अशा स्वरूपाचा प्रतिसाद हा नैतिकता आणि धर्म त्यांच्या ठिकाणावर आहेत, ते लोकही करू शकतात. मात्र अधर्मी जे आहेत ते कसा पळ काढतात, खोटारडे जे आहेत हे कसा दोगलेपणा करतात, खोटारडे जे आहेत ते कसा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हे सर्व सातत्याने सुरू आहे. आणि काल या सर्व मुद्द्यांनी आपला सर्वोच्च जो खोटारडेपणाचा, बागडीपणा त्यांचा जो आहे त्याचं शिखर आता हे गाठलेलं आहे. आणि या सर्व निवडणूक आयोगाच्या एकंदरीत गलथानपणाच्या कारभाराच्या अनुषंगानं आता निर्लज्जपणाचा देखील कळस हा कुठेतरी गाठला जात आहे. त्यामुळे चौकशी का करत नाही? राहुल गांधी जे बोलले, संसदेत बोलले होते त्यावेळेसही केल्या गेली नाही. आताही चौकशीला सामोरं जाण्याची याची तयारी नाही. मुंह में राम आणि बगल में छुरी म्हणायचं, असं यांचं वर्तणूक आहे. एकीकडे रामाचा हवाला द्यायचा आणि दुसरीकडे अग्निपरीक्षेला तयार व्हायचं नाही. हा असणारा एकंदरीत मोदी सरकारचा हा जो ओट चोरी आहे, या ओट चोरीला लपवण्याकरता आता हे फडफडायला लागलेले आहेत. सत्तेशिवाय तडफडतील आणि यांच्याजवळ कुठलाही मॅन्डेट नाही. प्रत्येक वेळेस हे मतांची चोरी करून हे सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. हे सत्य आता समोर येण्याच्या अनुषंगानं आता त्यांची घाबरगुंडी ही उडालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सरकार का करत नाही, हा जाब देखील आम्हाला विचारायचा आहे. आणि हा जाब विचारत असतानाच या संदर्भामध्ये ते का घाबरत आहेत आणि त्यांनी चौकशी करावी हे देखील कुठेतरी दडलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, कारण मुख्यमंत्री हा शब्द सन्माननीय आहे, तर सन्मानानेच घ्यायला पाहिजे.
मात्र स्वतःचा मान, सन्मान, गरिमा आणि एकंदरीत आपण संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा चीफ मिनिस्टर हा चीफनेस आपल्याला सोबत नाही, इतकं चीफ आपण वागाल हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा राजकारणातल्या कोणत्याच व्यक्तीला शोभत नाही, अशा स्वरूपाचा एक किळसवाना आरोप ते करत आहेत। याही मागे काय दडलंय तर याही मागे बरंच काही दडलंय। त्यांची बॉखलाट काय का देवेंद्र फडणवीस तडफडतात आहे तर आधी आपल्याला सांगितले असल्याप्रमाणे, वारंवार सांगितलेलं असल्याप्रमाणे, जेव्हा जेव्हा राहुल गांधी जे आहेत हे निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये आक्षेप आणि काही तथ्य समोर आणतात तेव्हा त्यांची वकिली करण्याकरता देशाचे गृहमंत्री अमित शहा हे समोर येतात, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे समोर येतात आणि प्रश्न असतो निवडणूक आयोगाला, आक्षेप असतो निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला, आणि त्याचं उत्तर कोण देतं तर त्याचं उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देतात, देशाचे गृहमंत्री देतात। तुर्तास जर हा सगळा आक्षेप निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने जर विचारला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाक खुपसायची काय गरज आहे? त्यांनी त्या संदर्भामध्ये त्यांची बाजू घेण्याची काय गरज आहे? आणि बाजू घेत असताना चौकशी केल्या जाईल, निवडणूक आयोगाला विनंती केल्या जाईल, अशा स्वरूपाचा कुठेतरी बूज राखणारं वक्तव्य त्यांनी केलं असतं तर हरकत नसती। मात्र ते ज्या पद्धतीने आणि ज्या आविर्भावात बोलत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की दाल में कुछ काला आहे, हे राहुलजींनी म्हटलं। तेच नव्हे तर महाराष्ट्राची पूर्ण डाळच काळी आहे, हा त्याच्या मागचा असणारा हा अर्थ आहे। आणि या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीस ज्या खालच्या पातळीवर आणि ज्या तत्परतेने आणि ज्या केविलवाना तो वाचवण्याला स्वतःचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचे हितसंबंध या निमित्ताने जे आहेत ते सर्वांच्या समोर येतील, ही जी भीती आहे त्या भीतीतून हे जरी असलं तरी निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांना काही त्यांचा प्रवक्ता म्हणून नेमणं का, हा एक प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी विचारत आहोत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहात का निवडणूक आयोगाचे दलाल आहात? निवडणूक आयोगाची दलाली करता का तुम्ही? मतांची चोरी करण्याच्या अनुषंगानं मत कसे मॅनिप्युलेट केल्या जातात याचा वापर आपण करता का? आणि आपण ही दलाली जी आहे, मतांची दलाली, निवडणूक आयोगाची दलाली, ही करत असताना लोकशाहीचा गळा आपण घोटत आहात, हे मात्र देवेंद्र फडणवीस आपण ध्यानात ठेवा। हा सज्जड इशारा आपण त्यांना या निमित्ताने आम्ही देत आहोत। आणि हा देत असताना त्यांच्यातला अहंकार बघा, त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हालाच सगळं समजतं, साऱ्या 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 दुनियाचं जमान्याचं ज्ञान जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच प्रशिक्षित झालेल्या आणि भाजपत असलेल्या आमच्यासारख्याच उच्चवर्णीय माणसाजवळच सगळं ज्ञान आहे आणि आम्ही आमच्याच ज्ञान प्रकाशाने सगळ्यांनी बघावं, हा त्यांचा त्यामागचा अहंकार आहे। हा समतेच्या विरोधातला आहे, सर्वसामान्य माणसाला जे सशक्त संविधानाने केलंय त्याच्या विरोधातला आहे आणि विरोधी पक्षाचा आवाजाचा सन्मान करणं ही फार दूरची बाब राहिली आहे। मात्र आम्ही हुशार, आम्हालाच सगळं करतं, इतर सर्वांना काहीच कळत नाही, हा जो एक पारंपरिक जो अहंकार आलेला आहे, या अहंकाराचा पहिले दर्प येत होता, मात्र आता या अहंकाराचा दुर्गंध जो आहे हा सगळीदूर पसरलेला आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य हे अहंकारातून आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि त्यासोबतच हाताच्या कंकणाला आरसा कशाला, हे जरी आमची भूमिका एकीकडे असली तर देवेंद्र फडणवीस मला असं वाटतं की ते वकील आहेत, ते तर्कसंगत बोलत नाही, त्यामुळे असावेत किंवा असतील आणि ऐकलंय ते खरं असावं असं समजतो मी। कारण वकील माणसानी, सुशिक्षित माणसानी, एक सभ्य माणसानी ज्या डिबेट आणि ज्या पद्धतीनं बोललं पाहिजे, ना तर त्याच्यात सभ्यता दिसते, ना तर त्याच्यात जबाबदारी दिसते, ना तर त्याच्यात काही वकिली शिक्षण झाल्याचं कुठलंही त्यामध्ये दर्पण त्यांच्या बोलण्यामध्ये दिसत नाही। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ऍफिडेव्हिट करा, त्याचं काय घ्यायचा निर्णय ते आमचे नेते आणि आमचा पक्ष घेईल। मात्र जे नियम आहे, निवडणूक आयोगाने जी नियमावली तयार केलेली आहे 1960 ची रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्शन रोल, या एकन असणाऱ्या नियमात आणि त्याचे नियम आणि त्याचे रूल्स, कायदा आणि त्याच्या सगळ्या नियमावलीच्या अनुषंगानं त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली, अशा प्रकारे कुठेही त्याच्यावर आक्षेप जर घेतला गेला
तर नियम क्रमांक रूल क्रमांक 17, 18 आणि 19च्या अनुषंगानं त्याची ताबडतोबीनं चौकशी करावी, हे आम्ही म्हणत नाहीये, आमचे नेते राहुल गांधी म्हणत नाहीत, हा नियम सांगतोय. आणि या नियमाला आपण जुमानत नाही, ही कुठली मगरुरी आणि कुठली मस्ती आली, हा एकंदरीत असणारा वस्तुस्थितीचा भाग आहे. त्यामुळे जे प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले गेले आहेत या संदर्भामध्ये भाजपची पिल्लावळ जी आता खालच्या पातळीवरून राहुल गांधींवर टीका करते आहे किंवा भ्रम निर्माण करण्याचा जो एक प्रयत्न करत आहेत, हा प्रयत्न जास्ती काळ चालणार नाही, याचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. आगामी आठवड्यामध्ये या सर्वांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या रॅलीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. या संदर्भातल्या प्रभात फेऱ्या असतील किंवा या संदर्भातले जे आक्षेपार्ह ज्या गोष्टी आढळून आल्या त्याच्या चौकशीच्या आणि एकंदरीत प्रकरणाच्या अनुषंगानं आमच्या पदयात्रा यात्रा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातील. त्या पक्षाचा एक कार्यक्रम देखील आम्ही या अनुषंगानं त्या ठिकाणी घेत आहोत. एवढं तुर्तास या निमित्ताने या आठवड्यात आम्ही बोलत आहोत. तुमच्या निवडणूक प्रतिनिधींनी तेव्हा आता जरी तुम्ही मुद्दे मांडत असला तर तेव्हा म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपल्या तुम्ही हरकती का घेत आहे? उलटा चोर कोतवाल को डाटे या स्वरूपाचे अनेक प्रश्न जे आहेत याचा कांगावा केला जात आहेत. अशा प्रकारच्या अनेक हरकती अनेक आक्षेप ठिकठिकाणी घेतल्या गेलेले आहेत आणि या सगळ्या आक्षेपांचा हवाला देऊन यापूर्वीच आम्ही कायदेशीर कारवाई तर सुरू केलेलीच आहे. मात्र या सर्वांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे पुरावे देखील सादर केले होते. त्यामुळे ते जे म्हणतात त्यात तथ्य नाही, या मूळ असणाऱ्या आक्षेपासून पळण्याकरता त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे. या संदर्भामधील हरकती आणि आक्षेप जे आहेत याची पडताळणी करण्याच्या अनुषंगानं आम्ही आमच्या सर्व संघटनेच्या अनुषंगानं त्याकडे लक्ष देत आहोत. यापूर्वीच लोकसभेचा जो इलेक्शन रोल आहे, जी मतदार यादी आहे, त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेता आधीच्याच याद्यांवर घेतल्या जातील हे सांगणं म्हणजे कुठेतरी त्यांनी केलेलं जे पाप आहे त्या लपवण्याचा प्रयत्न आहे. तो देखील यापूर्वी आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही मांडला होता. अशी एक टीका उठली की दर वेळेला ते जे आकडेवारी देतात ती बदलतीये. फक्त महाराष्ट्राच्या संदर्भातच नाही तर कर्नाटकामधून पण असे आवाज ऐकायला मिळाले. आधी 1 कोटी होती, मग ती 75 लाख झाली. तर ही जी डिस्क्रिपन्सी आहे आकड्यांवरून त्याकडे काँग्रेस कसं हा जो घोटाळा आहे हा खूप मोठा घोटाळा आहे आणि याची माहिती आमचं त्याच्यावर जो रिसर्च आणि जसं जसं आम्ही या अनुषंगाने काम करतोय तशामध्ये आमच्या माहितीमध्ये भर पडते आहे. त्यामुळे आम्ही दिलेले आकडे हे काही कमी कुठे झालेले नाही, ते वाढतातच आहे आणि वाढतात आहे कारण त्याचं सॅम्पल वाढत आहे. त्यामुळे हा देखील एक बुद्धिभेद निर्माण केला जातोय की ते त्यांचे आकडे बदलतात आहे. हा आकडे बदलत नाहीये. आपलं किती पाप आपण मतदान वाढीचं केलंय, आपण किती मतं चोरली आहे हे तपासल्या जायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि ते जे आरोप होतात आहे त्या आरोपाला ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपाचं निवडणूक आयोगाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. किंबहुना निवडणूक आयोगाने सगळा जो डाटा आहे, जो सॉफ्ट स्वरूपाचा आहे, जो प्रिंट स्वरूपाचा नाही, हा डाटा जो आहे हा जनमाहिती अधिकार असेल किंवा भारताचा नागरिक या नात्याने असेल किंवा विरोधी पक्ष नेता या असेल किंवा एक राजकीय पक्ष या नात्याने असेल, तो डाटा द्यावा, त्याचं विश्लेषण करता येईल. आता कालही राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणावर ई डाटा जो आहे हा स्क्रॅच करण्याचं काम देशभरामध्ये हे सुरू आहे. त्यामुळे त्यांचा आकडेवारी जी आहे ही करेक्ट आहे आणि ही अजून देखील वाढू शकते. काल भाजपच्या नेत्याने असं म्हटलेलं आहे की तुमचे एवढे प्रमुख असताना एकानेही साधे कंप्लेंट किंवा ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये. तुमच्याकडे असा काही डेटा आहे का? एवढे ऑब्जेक्शन घेतले, एवढ्या ठिकाणी एवढ्या ऑब्जेक्शन घेतलं? निश्चित याच्या संदर्भातला भरपूर ठिकाणी आमचे या संदर्भात आक्षेप घेतलेले आहेत. 50पेक्षा अधिक इलेक्शन पिटिशन देखील आमचे या सर्व ऑब्जेक्शनच्या अनुषंगानं ते देखील सुरू आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघात 4000 मतांचा झालेला घोळ जो आहे त्याचाही मोठा दस्तावेज जो आहे तोही उपलब्ध आहे. मात्र या सर्वांवर मूळ कळीचा प्रश्न हा आहे
की काय केलं आणि काय नाही केलं याकरता भाजप का तुटून पडली आहे. भारतीय जनता पक्षाला या संदर्भामध्ये एवढी भीती का वाटते आणि या सगळ्याचे प्रश्न निवडणूक आयोगाला का विचारू देत नाही. आणि याच अर्थानं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक आयोगाचे दलाल आहेत का, निवडणूक आयोगाचे ते वकील आहेत का, या प्रश्नाच्याच अनुषंगानं हा कांगावा केला जात आहे. पण त्या शहर घ्यायचं म्हटलंय, जर तुमचा विश्वास नाही तर निवडून आलेल्या आमदारांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी काही आम्हाला बोध देण्याची गरज नाही. त्यामुळे हा देखील त्यातलाच त्यांच्याच दलालीतून आलेला, त्याच वृत्तीतून मानसिकतेतून आलेला हा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आणि त्या पार्श्वभूमीवरती आता जो प्रयत्न राहुल गांधी करत आहेत तो आता संपलेला प्रयत्न, कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बिहारमध्ये सुद्धा ते पराभूत होते. बिहारच्या SIRच्या अनुषंगानं देखील काँग्रेस रण उठवत आहे आणि महाराष्ट्राच्या निमित्तानं हे भाजपचं पाप, भाजपची चोरी ही आणि भाजपची ही दलाली जी समोर आलेली आहे त्या अनुषंगानं ही लढाई सुरू झालेली आहे. बिहारमध्ये पण आम्ही हा लढा लढणार आहोत आणि या पातळीवर राहुल गांधींच्या सूचनेच्या अनुषंगानं आम्ही कुठल्याही प्रकारचं यामध्ये आमचा हे प्रकरण थंड न पडू देता याला आम्ही शेवटावर नेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आता देखील आम्ही ताबडतोबीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निदर्शनं या अनुषंगानं करत आहोत आणि आम्ही थेट या प्रकरणाच्या अनुषंगावर रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद.